नमस्कार. कधी विचार केलाय का की एकाच कार्डने बस, मेट्रो आणि अगदी रोजची खरेदी सुद्धा किती सोपी होऊ शकते? आज आपण याच एनसीएमसी कार्डबद्दल बोलणार आहोत, ज्याने महाराष्ट्रात एक नवी परिवहन क्रांती आणली आहे. चला तर मग पाहूया हे नेमकं आहे तरी काय. रोजची धावपळ, बससाठी वेगळं कार्ड, मेट्रोसाठी वेगळं आणि खरेदीसाठी सुट्टे पैसे शोधण्याची कटकट, हा त्रास आपल्यापैकी अनेकांना होतो. पण विचार करा, या सगळ्यावर जर एकच सोपा उपाय असेल तर? आणि हो, तो उपाय आता आपल्या हातात आहे. वन नेशन वन कार्ड या एका मोठ्या आणि महत्वाकांक्षी संकल्पनेतूनच ही क्रांती सुरू झाली आहे, जी आपला रोजचा प्रवास प्रचंड सोपा करत आहे. तर हे एक कार्ड म्हणजे नेमकं काय? या भागात आपण नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC विषयी सविस्तर जाणून घेऊया, जे या राष्ट्रीय योजनेचा मूळ आधार आहे. NCMC कार्ड म्हणजे फक्त एक साधं ट्रॅव्हल कार्ड नाही, हे रुपे प्लॅटफॉर्मवर चालणारे एक स्मार्ट कार्ड आहे. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याची इंटरऑपरेबिलिटी. म्हणजे हे कार्ड तुम्ही मुंबईत बनवलं असलं तरी ते दिल्ली किंवा बँगलुरूच्या मेट्रोमध्ये अगदी सहज चालतं. आता हा फरक नीट समजून घेऊया. पूर्वीची कार्ड्स होती क्लोज्ड लूप, म्हणजे ती फक्त एकाच कंपनीसाठी किंवा एकाच मार्गावर चालायची. पण NCMC कार्ड आहे ओपन लूप. याचा अर्थ हे फक्त प्रवासाचं तिकीट नाही, तर जणू काही एक चालतं फिरतं डिजिटल पाकिटच आहे, जे बस, मेट्रो आणि अगदी जवळच्या दुकानातही चालतं. इंटरेस्टिंग आहे नाही का? चला तर मग आता थोडं खोलात जाऊन पाहूया की हे कार्ड तंत्रज्ञानाच्या पातळीवर नक्की कसं काम करतं आणि ते इतकं खास का आहे. या कार्डमध्ये सोप्या भाषेत सांगायचं तर 2 खिसे आहेत. पहिला आहे ऑनलाईन बॅलन्स, जो आपल्या बँक खात्यासारखाच आहे. याचा वापर आपण दुकानात खरेदीसाठी किंवा ऑनलाईन पेमेंटसाठी करू शकतो. आणि दुसरा, जो प्रवासासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ऑफलाईन वॉलेट. यामध्ये खास प्रवासासाठी पैसे ठेवलेले असतात, ज्यामुळे मेट्रो गेटवर किंवा बसमध्ये इंटरनेट नसतानाही फक्त टॅप करून पेमेंट करता येतं. या ऑफलाईन वॉलेटमध्ये आपण जास्तीत जास्त 2,000 रुपये ठेवू शकतो. हे खास करून जलद आणि छोट्या पेमेंट्ससाठीच डिझाईन केलेलं आहे, त्यामुळे रोजच्या प्रवासासाठी ही रक्कम अगदी पुरेशी ठरते. आता आपण ह्या विश्लेषणाच्या मुख्य भागाकडे वळूया. महाराष्ट्राने NCMC कार्डचा वापर करून परिवहन क्षेत्रात नेमकी काय क्रांती घडवली आहे, हे प्रत्यक्ष उदाहरणांमधून पाहूया. मुंबई तर या कार्डने अक्षरशः कमाल केली आहे. विचार करा, मेट्रोच्या सर्व प्रमुख लाईन्स, आपल्या लाडक्या बेस्ट बसेस आणि अगदी नवी मुंबईच्या NMMT बसेसमध्येही सगळीकडे फक्त एकच कार्ड चालतं. यामुळे मुंबईकरांचा प्रवास खूपच सुलभ झाला आहे. पुण्याने तर एक पुणे या नावाने खास NCMC कार्ड आणलं आहे. आणि इथे एक बोनस सुद्धा आहे. मेट्रोच्या तिकिटावर थेट 10% सवलत. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे मुंबई किंवा दिल्लीत बनवलेलं कार्ड ही पुण्यातल्या मेट्रोमध्ये आरामात चालतं. हीच तर आहे वन नेशन वन कार्डची खरी ताकद. पण खरी क्रांती घडवली आहे ती MSRTCने. फेब्रुवारी 2026 पासून विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसारख्या सर्व सवलतधारकांसाठी हे कार्ड अनिवार्य होणार आहे. याचा अर्थ NCMC फक्त मोठ्या शहरांपुरतं मर्यादित न राहता आता थेट खेड्यापाड्यातल्या बसस्थानकांपर्यंत पोहोचलं आहे. तर आता हे स्पष्ट आहे की हे कार्ड फक्त प्रवासाचं साधन नाही, तर एक परिपूर्ण वॉलेट आहे. चला, याचे थेट आणि ठोस फायदे काय आहेत यावर एक नजर टाकूया. तर फायदे अगदी स्पष्ट आहेत. पहिलं म्हणजे एकच कार्ड अनेक शहरांमध्ये चालतं. दुसरं, सुट्ट्या पैशांची झंझट नाही. तिसरं, अनेक ठिकाणी भाड्यात सूट मिळते. आणि चौथं, हे फक्त प्रवासापुरतं नाही, तर खरेदी, टोल, पार्किंगसाठीही वापरता येतं. म्हणजे खरंच हे एक ऑल इन वन समाधान आहे. आता प्रश्न येतो की हे कार्ड मिळवायचं कुठून? तर हे खूपच सोपं आहे. कोणत्याही मेट्रो स्टेशनवर, मोठ्या बँकांमध्ये किंवा आता तर आपल्या MSRTCच्या डेपो आणि बस स्टँडवर सुद्धा हे कार्ड सहज उपलब्ध आहे. आता ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे कार्ड रिचार्ज करण्याची प्रक्रिया. यात 2 टप्पे आहेत आणि दोन्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला टप्पा सोपा आहे, ॲप किंवा काउंटरवर पैसे भरणे. पण खरी महत्त्वाची आहे दुसरी पायरी, मेट्रो स्टेशनवरच्या ॲड व्हॅल्यू मशीनवर जाऊन कार्ड फक्त एकदा टॅप करणं. हे केल्याशिवाय पैसे तुमच्या ऑफलाईन वॉलेटमध्ये जमा होत नाहीत. म्हणून ही दुसरी स्टेप कधीही विसरू नका. बरं, बस आणि मेट्रो तर या कार्डने जिंकली आहे. पण याचा पुढील प्रवास कसा असेल? चला, भविष्यात काय वाढून ठेवलंय यावर एक नजर टाकूया.
महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मुंबईकरांसाठी खरा मैलाचा दगड तेव्हा गाठला जाईल जेव्हा हे कार्ड मुंबईच्या लाईफलाईनमध्ये म्हणजे आपल्या लोकल ट्रेनमध्ये चालायला लागेल. यावर काम सुरू आहे आणि ज्या दिवशी हे घडेल त्या दिवशी प्रवास खऱ्या अर्थाने एक टॅपमध्ये पूर्ण होईल. शेवटी हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की हे फक्त एक प्लास्टिकचं कार्ड नाही. हे आर्थिक समावेशनाचं आणि शहरांना अधिक कार्यक्षम बनवण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे. याचं ध्येय एकच आहे, आपला प्रवास फक्त एका टॅपवर सुलभ करणं. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, प्रवासाव्यतिरिक्त असं एकच कार्ड आपल्या शहरांमधलं आयुष्य आणखी कोणत्या मार्गांनी सोपं करू शकतं, यावर नक्की विचार करा.